कधी कधी आपलं माइंड हे न्यूज चॅनल सारखं काम करतं. एखादं निगेटिव्ह न्यूज ही वारंवार वारंवार रिपीट होते. त्या प्रकारे आपल्या माइंड मध्ये सुद्धा निगेटिव्ह विचार हे वारंवार वारंवार रिपीट होत असतात. युअर माइंड इज सायलेंट पार्टनर इन युअर लाईफ. तो हळूहळू जीवनाची दिशा बदलतो. पॉझिटिव्ह विचार हे सायलेंट पद्धतीने काम करणारे असतात, तर निगेटिव्ह विचार हे जलद गतीने निर्णय घेणारे असतात. जेव्हा एखादा निगेटिव्ह थॉट्स मनामध्ये येईल आणि आपल्याला त्याची जर गॅरंटी आहे की यामुळे काहीतरी चुकीचं आपल्या हातून घडू शकतं, तेव्हा त्यावर जास्त विचार न करता 5 मिनिटे शांत बसा. त्यानंतर श्वासांवर लक्ष केंद्रित करा आणि आपलं माइंड शांत झाल्यानंतर मग यातून आपल्याला उत्तर हे आपोआप समजते. कोणतीही परिस्थिती ही कधीही परमानंट नसते. ती चांगली असो किंवा वाईट असो, ती कधीही परमानंट नसते, पण आपलं अस्तित्व हे परमानंट असतं. आपले विचारच आपलं अस्तित्व ठरवत असतात. त्यामध्ये भीती, संशय, आठवण यासारख्या गोष्टी ह्या विचार आणि माइंड याला कमकुवत करणाऱ्या असतात. एखाद्या गोष्टीचा द्वेष देखील आपल्याला संपवायला पुरेसा असतो. आपलं मन, आपलं विचार हे एक प्रकारचं रणांगण आहे. मग त्यामध्ये आपल्याला शांती हवी की युद्ध हवं हे आपण ठरवायचं असतं. आपल्यातील द्वेष, आपल्यातील निगेटिव्ह थॉट्स, राग या सर्व गोष्टी आपल्याला अशा काही गोष्टी करायला भाग पाडतात आणि जेव्हा जाग येते तेव्हा पूर्णपणे वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी त्या गोष्टीचा विचार करणे हे खूप गरजेचे असते. यानंतर आपलं जे भविष्य आहे, आपलं फ्युचर आहे, याला कोणतं वळण भेटेल. त्यामुळे आपल्या विचारांना कंट्रोल करणं आपण शिकलं पाहिजे, कारण विचार हेच आपल्या भविष्याला आकार देणारे असतात.